महिलांच्या खात्यावरती हे 3,000 रुपये आज डीबीटीच्या माध्यमातून जमा होत आहे। लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून सोमवार, मंगळवार, बुधवार असं 3 दिवस वाटपाचे निवडण्यात आले होते। त्यापैकी सोमवार आणि मंगळवार जवळपास 50% महिलांना पैशांचे वाटप काल परवा या ठिकाणी झालेले आहे। अजून या ठिकाणी 12 जिल्ह्यातील महिला अजून वाटपाच्या बाकी राहिल्या होत्या, त्यांना आज बुधवारी हा वाटपाचा शेवटचा दिवस ठेवलेला आहे आणि सर्व महिलांच्या खात्यावरती जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात आता या ठिकाणी येऊ लागले आहेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सकाळी 7 वाजता आज डीबीटीचं बटन दाबलं होतं आणि 10 वाजता बँका उघडल्या महिलांना हे पैसे बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मोबाईलवरती मेसेज सुद्धा या ठिकाणी आता येऊ लागले आहेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना म्हणाले की आम्ही दिलेला शब्द पाळणारी माणसे आहोत। आम्ही हे पैशांचं वितरण खरं म्हणजे मागील 2 आठवड्यांच्या पाठीमागेच करणार होतो, परंतु अचानक आपले अजितदादा या ठिकाणी अपघाती निधन त्यांचे झाल्याने हे पैशांचं वितरण महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी झालेलं नव्हतं आणि सरकारच्या माध्यमातून अखेर आता पैसे वाटपाला सुरुवात झाल्या। कधीपासून झाल्या तर लक्षात ठेवा, सोमवार, मंगळवार म्हणजे काल परवा अनेक महिलांना हे पैसे मिळालेत। त्यापैकी 50% महिला अजून वाट बघत होत्या, त्यांना पैशांचं वितरण करण्याचं बाकी राहिलं होतं। आज बुधवार हा वाटपाचा शेवटचा दिवस या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेला आहे आणि पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता सुरुवात झाल्या। आता बघा लाडक्या बहिणींनो, मग आज पैशांचं वितरण तर सुरू झालंय, मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळायला सुरुवात झाल्या तर बघा, सरकारच्या माध्यमातून फक्त अशा 12 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी आता वाटप सुरू झाले आहे। त्याचं कारण म्हणजे उरलेल्या 24 जिल्ह्यामध्ये पैसे हे सोमवारी, मंगळवारी वाटप या ठिकाणी झालंय। तुम्हाला जर मागील सोमवार, मंगळवार, काल परवा पैसे मिळाले नसतील तर त्यापैकी उरलेल्या फक्त 12 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वाटप बुधवारी होणार आहे। मग आज पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात तर आलंय। तुम्ही जर आधार कार्ड बँकेच्या खात्याला नंबर जोडला असेल तर त्याच आधार कार्डच्या नंबरवर आज पैशांचं वितरण या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जानेवारी फेब्रुवारीचे जमा करण्यात येणार आहे। मग आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की आम्हाला पैशांचं वितरण तर होणार आहे, तर अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे खात्यावरती मिळालेलेच नव्हते, त्यामुळे आम्हाला हे जानेवारी फेब्रुवारी हे महिन्याचे पैसे मिळणार का, हा प्रश्न लोकांच्या बहिणींच्या मनामध्ये या ठिकाणी बसलेला होता। ह्या प्रश्नाचे उत्तर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना दिलंय। आम्ही तुम्हाला डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता बँकेच्या खात्यावरती दिला तर तो 2025 या मागच्या वर्षाचा होता। त्यानंतर आज बुधवारी जो जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांचा एकत्रित 3,000 रुपयांचा लाभ सोडलेला आहे तर तो पूर्णपणे नवीन 2026 या वर्षाचा या ठिकाणी सोडलेला आहे। त्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे, नवीन वर्षामध्ये नवनवीन बदल हे होतच असतात। तशाच प्रकारे लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा महत्त्वाचे बदल आता 2026 या नवीन वर्षानिमित्त करण्यात आले आहेत आणि त्यानुसारच आज तुम्हाला बुधवारी पैशांचं वाटप या ठिकाणी आता करण्यात येणार आहे। लक्षात ठेवा, आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आज जर तुम्हाला पैसे आले नाही तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून तुम्हाला बाहेर काढण्यात आलंय असं म्हणावं लागेल। कारण आता निम्या लाडक्या बहिणींना सोमवार, मंगळवार पैशांचं वितरण झाले। उरलेल्या ज्या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आहेत त्यांना आज पैशांचं वाटप या ठिकाणी आता करण्यात येऊ लागलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज बुधवार 11 फेब्रुवारी रोजी वाटपाचा शेवटचा दिवस ठेवण्यात आला आहे। कारण तुम्हाला पण माहित आहे, आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत आणि प्रत्येक दिवशी 12 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी वाटप होत असतं। म्हणजे सोमवारी 12 जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे, मंगळवारी काल 12 जिल्ह्यामध्ये वाटप झालंय आणि या 24 जिल्ह्यामध्ये वाटप काल परवा झालंय। आता फक्त शेवटचे 12 जिल्हे आज बुधवारी वाटप होणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, आज पैसे बँकेच्या खात्यावरती महिलांना गेल्याशिवाय अजिबात बँका बंद करू नका, कारण आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे। भलेही रात्र लागू द्या, वेळ लागू द्या, परंतु पैशांचं वितरण आज सर्वांना देऊन टाका। कोणी सुद्धा पैशांचं वितरणापासून वंचित राहता कामा नये, अशी कडक ऑर्डर या ठिकाणी सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। सरकारच्या माध्यमातून जो डीबीटीचा नियम आहे त्यानुसारच पैशांचं वितरण आता होणार आहे। म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल
कधी पण या ठिकाणी पैसे मिळणार। बघा, तुम्हाला वाटत असेल की पैसे नेमकं कधी मिळणार, तर लक्षात ठेवा, सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांची अशी लिस्ट तयार करण्यात आल्या, ज्यापैकी 4 जिल्ह्यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जानेवारी फेब्रुवारीचे पैसे आज बुधवारी वाटपाचा शेवटचा दिवशी जमा होणार आहे। त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील 4 जिल्ह्यांमध्ये पैसे बँकेच्या खात्यावरती वाटप होणार आहे। त्यानंतर रात्री बरोबर 7 ते त्या ठिकाणी रात्री 1 वाजेपर्यंत राहिलेल्या शेवटच्या टप्प्यातील आता 12 जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून आता बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आधार कार्ड बँकेच्या खात्याला व्यवस्थितपणे जर जोडला असेल तर तुम्ही आता मोबाईलकडे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण तुम्हाला कधी पण आता पैशांचा मेसेज आल्याचा पैसे या ठिकाणी येऊ शकतो। आता बघा लाडक्या बहिणींनो, बुधवारी आता तुम्हाला कधी मेसेज येऊ शकतो, दुपारी येऊ शकतो, दिवसभरामध्ये कधी पण येऊ शकतो, संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पैसे येतील किंवा रात्रीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येतील, परंतु आज सर्वांना पैसे वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकारांना बोलताना या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। मग आता नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे? नोव्हेंबर डिसेंबरचे अनेक महिलांना पैसे मिळाले नाहीत, कारण मागच्या 2-3 महिन्यांच्या पाठीमागे आता सरकारने या ठिकाणी कडक पडताळणी सुरू केली होती, कारण सरकारला हे समजलं की या ठिकाणी गोरगरीब आणि गरजू महिला यांच्यामार्फत अनेकांना लाभ अजून पण पोहोचत नाही आहे। श्रीमंत महिलांपर्यंत या ठिकाणी हा लाभ पोहोचू लागला आहे, त्यामुळे गोरगरीब आणि गरजू महिलांवर अन्याय होत आहे, त्यांना वेळेवर पैसे जात नाहीत। यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन 2026 या वर्षाची सुरुवात होताच सर्वात मोठे 5 बदल आता करण्यात आले आहेत। मग यामध्ये तुम्ही बसताय का? काही महिला या ठिकाणी अपात्र सुद्धा होऊन राहत, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे। आज बुधवार 11 फेब्रुवारी हा वाटपाचा शेवटचा दिवस सरकारने निवडला आहे, त्यामुळे आज सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण कसल्याही परिस्थितीमध्ये बँकेच्या खात्यावरती आता करण्यात येणार आहे। सोमवार मंगळवार अनेक महिलांना पैशांचं वितरण झाले। जर तुम्हाला सोमवार मंगळवार पैशांचं वितरण झालेलं नसेल आणि तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल, तर तुम्ही या ठिकाणी पैशांची वाट 100% आज बघायचं आहे, कारण आज सर्व राहिलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वाटप या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने सांगितले जो काय डीबीटीचा नवा नियम आहे त्यानुसारच पैशांचं वितरण तुम्हाला केलं जात आहे। म्हणजे डीबीटीचा नियम काय असतो तुम्हाला सुद्धा ऐकून माहीत असेल की सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पहिला टप्पा वाटप करण्यात येईल, त्यानंतर लगेच दुसरा टप्पा सुरू होईल, तो म्हणजे दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, त्यानंतर लगेच संध्याकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत तिसरा टप्पा वाटप करण्यात येईल। असं 3 टप्पे आज वाटप करण्यात येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर आजच्या आज बुधवारी पैसे या ठिकाणी पाहिजे असतील तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जानेवारी महिन्याचे 1500 आणि फेब्रुवारी महिन्याचे 1500 असं 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येऊ लागले आहेत। तर बघा या ठिकाणी आता जे महत्त्वाचे 5 बदल सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहेत, म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जे तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांचे पैशांचे वितरण आज बुधवारी निमित्त आता करण्यात येणार आहे। यासाठी महत्त्वाचे 5 बदल देखील आता करण्यात येऊ लागले आहेत। मग ते 5 बदल नेमकं कोणते आहेत ते सुद्धा आपण झटपटपणे या ठिकाणी आता 1 मिनिटाच्या आतमध्ये बघून घेऊया। यामधील पहिला बदल या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे, तो म्हणजे नवीन उत्पन्नाचा दाखला सरकारच्या माध्यमातून आता चेक करण्यात येऊ लागला आहे। यामध्ये सरकारने स्पष्टपणे आता सांगितलंय, तुमचे उत्पन्न 2025 या मागच्या वर्षामध्ये आम्ही चेक केलं आहे, आणि जर 2024 या वर्षाचे तुम्ही या ठिकाणी आता बघा 2025 मध्ये तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले त्यावेळी त्याच्या मागच्या म्हणजे कुठलं 2024चं उत्पन्न सरकारने चेक केलं होतं, परंतु 2026 या नवीन वर्षाची सुरुवात होताच लगेचच मागच्या वर्षाचे उत्पन्न आता म्हणजे 2025 या आत्ताच नुकताच सरलेल्या वर्षाचे उत्पन्न सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचं चेक करण्यात येऊ लागले। यामध्ये जर तुमचं वार्षिक उत्पन्न जर करता आता 2.5 लाख रुपयापेक्षा एक जरी आता रुपयावर गेला असेल तर अशा लाडक्या बहिणींना सर्व अपात्र यादीत टाकण्यात आले, असं या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे।
आता बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमचं कडक चेकिंग या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून करण्यात येऊ लागलं आहे. आता तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या वरती मागच्या 2025चं गेलं असेल तर तुमचा अर्ज अपात्र यादीत टाकण्यात येत आहे. त्याचं कारण म्हणजे पहिला चेकिंग महिलांच्या अर्जांचं कागदपत्रांचं होत होतं. ते म्हणजे कोण कशा पद्धतीने होत होतं, महिला व बालविकास खात्याच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका तुमचा उत्पन्नाचा दाखला चेक करत होत्या. परंतु आता ह्या ठिकाणी आता कोण चेक करतंय तर मशीन चेक करत आहे. त्यामुळे थोडं जरी उत्पन्न तुमचं 2025 या मागच्या वर्षामध्ये वाढलेलं असेल तर पहिल्या स्टार्टिंगला तुम्हाला या ठिकाणी अपात्र करण्यात येत आहे. हा झाला पहिला बदल. अजून 4 बदल आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. ते म्हणजे तुम्ही यामध्ये पास होताय का हे तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक आता बघायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. आज बुधवारी 11 फेब्रुवारी हा वाटपाचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे पैसे हे वाटप होणार आहेत, परंतु सर्वांनाच होणार नाहीत. यामध्ये काही भरपूर बदल देखील सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येऊ लागलेत. आज जे पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे तर ते 3 टप्प्यामध्ये आता पैसे वाटप केले जाणार आहेत. काही महिलांना सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील पैसे येतील. त्यानंतर आता जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यांचे 3,000 रुपये येतील. हा मेसेज तुम्हाला येणार आहे. त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील महिलांना पैशांचं वितरण होईल. त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 12 ते रात्री या ठिकाणी 1 वाजेपर्यंत आता राहिलेल्या सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण केलं जाणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की पैसे वाटप झाल्याशिवाय बँका बंद करू नका, सर्वांच्या खात्यावरती आता पैसे गेले पाहिजेत असं त्यांनी सांगितलं. आता हा झाला पहिला बदल. त्यानंतर दुसरा बदल अशा लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी लागू करण्यात आलाय, तो म्हणजे रहिवासी दाखला चेक करण्यात आलाय. आता तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा रहिवासी दाखला मागच्या वेळी या ठिकाणी महिलांनी दिला नव्हता, म्हणून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फसवणुकीच्या घटना दररोज वाढत चालल्याने तुमचा रहिवासी दाखला या ठिकाणी सरकारने चेक केला आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, बुधवारी आज शेवटचा दिवस आहे. कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे हे तर तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे. परंतु सरकारने जे काय तुमचा आता रहिवासी दाखला मागितलाय तर ते का मागितलाय तर लक्षात ठेवा, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणी रहिवासी दाखला तुम्हाला आता कंपल्सरी लागणार आहे. कारण महिलांनी काय केलं होतं, आधार कार्डाचा जो पत्ता दिला होता तर तो व्यवस्थित या ठिकाणी महिलांनी दिला नव्हता. त्यामुळे अनेक महिलांचा अर्ज जो आहे तर तो रिजेक्ट करण्यात आलाय. त्यामुळे तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात तो रहिवासी दाखला आता नवा द्यावा लागणार आहे. हा झाला दुसरा बदल. त्यानंतर तिसरा बदल देखील आता सरकारच्या माध्यमातून कोणता होऊ लागलाय ते देखील आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे लगेच सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशा 12 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आल्या. ज्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे हे आज बुधवारी आता जमा करण्यात येणार आहे. 12 जिल्हे नेमकं कोणते आहेत ते देखील आपण झटपटपणे अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी समजून घेऊया. त्याआधी जो तिसरा बदल सरकारच्या माध्यमातून करण्यात आला आहे त्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणी यामधून अपात्र करण्यात येणार आहेत. तर तो म्हणजे जमिनीची मर्यादा. पहिला जमिनीची मर्यादा घालण्यात आली नव्हती, परंतु आता शेती किती असावी हे सुद्धा आता महिलांना सांगण्यात आलंय. यामध्ये तुमची जर 7 एकरपेक्षा जास्त ज्या महिलांच्या घरातील वडिलांच्या किंवा पतीच्या नावावर जमीन असेल तर अशा महिलांना अपात्र करण्यात या ठिकाणी आलंय. कारण 7 एकरपेक्षा जास्त जर जमीन तुमच्या घरातल्यांच्या या ठिकाणी नावावर असेल तर तुम्ही श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये टाकण्यात येईल असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. त्यामुळे तुम्हाला अपात्र करण्यात या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतंय. हा झाला शेवटचा बदल. आता नेमकं कोणाकोणाला पैसे मिळणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत ते लगेच पाहू. आता बघा लाडक्या बहिणींनो, आज बुधवार आहे, वाटपाचा शेवटचा दिवस आहे. आता जिल्ह्यांची यादी तुम्हाला लगेच सांगणार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं बदल म्हणजे आता कोणकोणत्या बँकेच्या खात्यावरती पैसे मिळणार आहेत. कारण 2025मध्ये ज्या काही सरकारने बँका निवडल्या होत्या मागच्या वर्षी त्यामध्ये कायम सर्व्हर डाऊन असायचा, प्रॉब्लेम असायचा. अनेक बँका अशा होत्या ज्यांचं स्वतःचं IFSC कोड देखील नव्हतं. अनेक या ठिकाणी असे बदल होते की ज्यामुळे आता महिलांना पैशांचं वितरण होत नव्हतं. तसेच अनेक बँका अशा होत्या ज्या बँकेमध्ये सरकारने तिकडून पैसे सोडले होते परंतु महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी लवकर होत नव्हतं. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून फक्त अशा 10 बँका या ठिकाणी निवडल्या गेल्या आहेत.
तर त्या 10 बँका नेमकं कोणकोणत्या आहेत त्या देखील आपण झटपटपणे पाहून घेऊया। तर त्या 10 बँका सांगितल्यानंतर तुम्हाला अशा 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगणार आहे, ज्या जिल्ह्यामध्ये आज बुधवारी वाटपाचा शेवटचा दिवस पैशांचं वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत। तर बघा तुम्हाला आता सांगत आहे अशा 10 बँका ज्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण आता करण्यात येणार आहे। तर बघा 10 बँका कोणत्या आहेत, तुमची बँक यामध्ये आहे का हे सुद्धा झटपटपणे बघून घेऊया। 2025 मध्ये तुम्हाला पैशांचं वितरण आता त्या बँकेमध्ये झालं असेल, परंतु 2026 मध्ये त्या बँकेमध्ये पैशांचं वितरण अनेकांना जमा होणार नाही। मग त्या 10 बँका कोणत्या आहेत हे पाहिल्यानंतर लगेचच आज बुधवार वाटपाचा शेवटचा दिवस तुम्हाला कोणाकोणाला जानेवारी महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत, कोणाकोणाला फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत ते देखील पाहून घेऊ। त्याआधी आता तुम्हाला अशा 10 बँका सांगणार आहे ज्यामध्ये बुधवारी आज पैशांचं वाटप या ठिकाणी होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता 2 बँका या ठिकाणी निवडलेत, ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ICICI बँक। या बँका शहरामध्ये आणि खेडेगावामध्ये दोन्हीकडे असल्याने महिलांनी यामध्ये खातं भरपूर ठिकाणी उघडलेलं आहे, त्यामुळे त्यांना पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी पुढचा नियम लाडक्या बहिणींसाठी लागू करण्यात आला आहे, जो बँकेच्या संदर्भातील त्या ठिकाणी कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, ICICI बँक आणि या ठिकाणी कॅनरा बँक या 4 बँकेमध्ये जर तुम्ही महिलांनो खातं उघडलं असेल तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे। आज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला जानेवारी महिन्याचे 1500 आणि या ठिकाणी आता फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये असे दोन्ही मिळून तुम्हाला 3000 रुपये जमा करण्यात येऊ लागलेत। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येऊ लागलेत? आज बुधवार वाटपाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आता या महत्त्वाच्या 12 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। अगदी 1 मिनिट तुम्ही आता बघत राहायचं आहे। त्यानंतर आता पुढचा महत्त्वाचा या ठिकाणी बँकांचा नंबर आलेला आहे, ती म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची बँक या ठिकाणी निवडण्यात आल्या यस बँक। या बँकांच्या शाखा खेडेगावात जास्त असल्याने खेडेगावामध्ये या बँकेमध्ये महिलांनी खातं उघडल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यांना पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा करण्यात येऊ लागलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, यानंतर पुढच्या या ठिकाणी आता बँकांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे, ती म्हणजे आता या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया खूप मोठी बँक आहे। त्यानंतर आता पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या महिलांना सुद्धा पैशांचं वितरण आज बुधवारी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर आता तिसरा महत्त्वाचा बँकाचा नंबर या ठिकाणी आहे, ती म्हणजे महाराष्ट्र बँक आणि चौथा बँक ऑफ इंडिया। या 4 बँका अशा आहेत यामध्ये जवळपास 99% महिलांनी खातं उघडले आणि त्यांना पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा गोल्डन चान्स आहे। आज बुधवार आहे, वाटपाचा शेवटचा दिवस आहे। नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, नेमकं किती वाजता पैसे येणार आहेत, कारण सरकारने डीबीटीच्या नियमानुसार याच वेळेमध्ये पैशांचं वाटप करण्याचं ठरवलंय। सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील आता 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल। त्यानंतर संध्याकाळी बरोबर या ठिकाणी आता रात्री बघा संध्याकाळी बरोबर त्या ठिकाणी 7 वाजेपर्यंत म्हणजे दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप करण्यात येईल आणि त्यानंतर बरोबर रात्री आता संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत आज पैशांचं वितरण राहिलेल्या सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता जमा करण्यात येणार आहे। आता तुम्हाला अशा 12 जिल्ह्यांची लिस्ट सांगणार आहे ज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आज पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये पहिला जिल्हा यवतमाळ, परभणी, वर्धा, नाशिक, नागपूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर कोल्हापूर, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आला जो कोकणामध्ये आहे ते म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, त्यानंतर सातारा जिल्ह्याचा समावेश आहे। बुलढाणा असेल, बीड असेल, त्यानंतर चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे परभणी, अकोले,
या जिल्ह्यामध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये आता DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून KYC केलेल्या महिलांना पैशांचं वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।